नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत टेन्सेस इन डिटेल आणि तुम्ही प्रॅक्टिस कशी करायची। जर या व्हिडिओला तुम्ही थॉरोली बघितलं तर मी तुम्हाला अश्युअर करतो यू कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली। चला स्टार्ट करूया। हाऊ कॅन यू प्रॅक्टिस ॲट युअर होम। फर्स्ट एक्झाम्पल आहे यू लर्न। यू म्हणजे तुम्ही, लर्न शिकता, यू लर्न तुम्ही शिकता। आता प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला तुमच्या मित्राला, तू शिकतो का? कसं विचारणार? डू यू लर्न। प्रश्न कशाने विचारायचा? डू ने। डू यू लर्न, तू शिकतो का? नेक्स्ट, तू कधी शिकतो? व्हेन डू यू लर्न, तू कधी शिकतो? व्हेन डू यू लर्न, व्हेन म्हणजे कधी। नेक्स्ट, तू शिकत नाही, काय घ्यायचं? डू नॉट। यू डू नॉट लर्न, तू शिकत नाही, कोणती ऍक्टिव्हिटी तू करत नाही तर डू नॉटचा यूज करायचा। नेक्स्ट, तू शिकत नाही का? डू यू नॉट लर्न, तू शिकत नाही का? डू यू नॉट लर्न, तू का शिकत नाही? आय वॉन्ट टू नो द रिझन, तू का शिकत नाही तर व्हाय डू यू नॉट लर्न। अशा प्रकारे सिंपल प्रेझेंट टेन्सची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे ऍट युअर होम बाय युजिंग डिफरंट वर्ब। इन्स्टेड ऑफ लर्न तुम्ही दुसराही वर्ब घेऊ शकता। नेक्स्ट जाऊया प्रेझेंट कंटिन्युअस वर। तर यू आर लर्निंग म्हणजे तुम्ही आता शिकत आहात। यू म्हणजे तुम्ही, आर म्हणजे आहे, लर्निंग शिकत आहात। प्रश्न विचारायचा आहे, तू शिकत आहे का? कसं विचारायचं? आर यू लर्निंग, तू शिकत आहे का? आर यू लर्निंग म्हणजे तू शिकत आहे का? तू कधी शिकत आहे? तू कधी शिकत आहे? काय यूज केला मी? व्हेन। व्हेन व्हेन आर यू लर्निंग म्हणजे तू कधी शिकत आहे। नेक्स्ट, जर मला म्हणायचं असेल तू शिकत नाहीये, तू शिकण्याची ऍक्टिव्हिटी करत नाहीये, आर नॉट, तू शिकत नाहीये, यू आर नॉट लर्निंग, तू शिकत नाहीये का? असं मला तुम्हाला विचारायचं आहे। तर कसं विचारायचं? आर यू नॉट लर्निंग, आर यू नॉट लर्निंग, तू शिकत नाहीये का? नेक्स्ट, तू का शिकत नाहीये? व्हाय। व्हाय म्हणजे का, मला कारण माहित करून घ्यायचं आहे। तू का शिकत नाहीये, तुम्ही का शिकत नाहीये? व्हाय आर यू नॉट लर्निंग। नेक्स्ट, प्रेझेंट परफेक्ट टेन्स। यू हॅव लर्न, तुम्ही शिकले आहे। यू हॅव लर्न, वरचा कोणता फॉर्म? थर्ड फॉर्म। तुम्ही शिकले आहे, तुम्ही शिकले आहात, यू हॅव लर्न। तुम्ही शिकले आहात का? प्रश्न विचारायचा असेल हेल्पिंग वर्बला पहिले घ्या, हॅव यू लर्न। नेक्स्ट, तुम्ही कधी शिकले आहे? व्हेन। व्हेन हॅव यू लर्न, तुम्ही कधी शिकले आहे। नेक्स्ट, तुम्ही शिकले नाही, यू हॅव नॉट लर्न, तुम्ही शिकले नाही, यू हॅव नॉट लर्न, तुम्ही शिकलेले नाहीये तर यू हॅव नॉट लर्न। तुम्ही शिकलेले नाहीये का? हॅव यू नॉट लर्न, तुम्ही इंग्रजी शिकलेले नाही आहे का? हॅव यू नॉट लर्न इंग्लिश। नेक्स्ट, तुम्ही का शिकलेले नाही आहे? व्हाय हॅव यू नॉट लर्न। अशा प्रकारे आपण 3 टेन्सेस बघितले, सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स। आता बघूया याचं पास्ट मधलं व्हर्जन। आपण पास्ट मध्ये याबद्दल कशा प्रकारे बोलू शकतो? तर पास्ट मध्ये तुम्ही कशी प्रॅक्टिस करायची? पास्ट टेन्सची प्रॅक्टिस कशी करायची? तर पास्ट मध्ये एखादी गोष्ट तुम्ही केली, सपोज एखादी गोष्ट तुम्ही केली, आपण सेम एक्झाम्पल कंटिन्यू करूया। तुम्ही इंग्रजी शिकले किंवा तुम्ही कोणतीही गोष्ट शिकले तर इथे येणार यू लर्न, तुम्ही शिकले, यू लर्न। आता मला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही शिकले का? तुम्ही इंग्रजी शिकले का? कसं विचारायचं? डीड यू लर्न। कशाने प्रश्न विचारायचा? डीड ने। डीड यू लर्न, तुम्ही शिकले का? डीड यू लर्न। मला विचारायचं आहे तुम्ही कधी शिकले? मला आय वॉन्ट टू नो द टाइम, तुम्ही कधी शिकले तर कसं विचारायचं? कधीसाठी मी आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू, व्हेन। व्हेन डीड यू लर्न, व्हेन डीड यू लर्न, तुम्ही कधी शिकले। जर मला म्हणायचं असेल तुम्ही शिकले नाही, तुम्ही शिकले नाही तर यू डिड नॉट लर्न, काय यूज करायचं आहे? नॉट। यू डिड नॉट लर्न, तुम्ही शिकले नाही, यू डिड नॉट लर्न। तुम्ही शिकले नाही का?
कसं विचारायचं? डिड यू नॉट लर्न? डिड यू नॉट लर्न? तुम्ही शिकले नाही का? आणि तुम्ही का शिकले नाही? तर व्हाय डिड यू नॉट लर्न? व्हाय डिड यू नॉट लर्न? तुम्ही का शिकले नाही? अशा प्रकारे आपण पास्टच्या सिंपल पास्टची प्रॅक्टिस केली. आता बघूया पास्ट कंटिन्युअस, म्हणजे पास्ट मध्ये शिकण्याची क्रिया चालू होती. तर कशा प्रकारे प्रॅक्टिस करायची? यू वर लर्निंग, तुम्ही शिकत होते. काय यूज केलं? यू. यू म्हणजे तुम्ही, वर होते, लर्निंग शिकत होते. यू वर लर्निंग, यू वर लर्निंग, तुम्ही शिकत होते, तुमची शिकण्याची क्रिया चालू होती. यू वर लर्निंग, तुम्ही शिकत होते. नेक्स्ट, तुम्ही शिकत होते का? तर वर यू लर्निंग, वर यू लर्निंग, तुम्ही शिकत होते का? प्रश्न विचारायचा आहे. पास्ट मध्ये तुम्ही शिकण्याची क्रिया करत होते का? वर यू लर्निंग. नेक्स्ट, तुम्ही कधी शिकत होते? तर व्हेन वर यू लर्निंग, व्हेन वर यू लर्निंग, तुम्ही कधी शिकत होते? तुम्ही शिकत नव्हते तर यू वर नॉट लर्निंग. काय येणार? नॉट. यू वर नॉट लर्निंग, तुम्ही शिकत नव्हते. नेक्स्ट, तुम्ही शिकत नव्हते का? तर वर यू नॉट लर्निंग, वर यू नॉट लर्निंग, तुम्ही शिकत नव्हते का? तुम्ही का शिकत नव्हते? तर व्हाय, व्हाय वर यू नॉट लर्निंग, व्हाय वर यू नॉट लर्निंग, तुम्ही का शिकत नव्हते? तुम्ही का शिकत नव्हते? तर व्हाय वर यू नॉट लर्निंग, व्हाय वर यू नॉट लर्निंग, तुम्ही का शिकत नव्हते. नेक्स्ट, तुम्ही शिकले होते. पास्ट मध्ये तुम्ही शिकले होते. पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, तुम्ही शिकले होते. शिकण्याची क्रिया तुमची पास्ट मध्ये कधीतरी झाली होती. तर काय येणार? यू हॅड लर्नड, तुम्ही शिकले होते. यू हॅड लर्नड, तुम्ही शिकले होते का? प्रश्न विचारायचा आहे. कसं विचारणार? हॅड यू लर्नड. कसं विचारायचा? हॅड यू लर्नड, तुम्ही शिकले होते का? तुम्ही कधी शिकले होते? तर व्हेन हॅड यू लर्न, व्हेन हॅड यू लर्न, तुम्ही कधी शिकले होते. नेक्स्ट, तुम्ही शिकले नव्हते. यू हॅड नॉट लर्न, तुम्ही शिकले नव्हते. तर काय येणार? यू हॅड नॉट लर्न, यू हॅड नॉट लर्न. वर्बचा कोणता फॉर्म? थर्ड फॉर्म. नेक्स्ट, तुम्ही शिकले नव्हते का? हॅड यू नॉट लर्न, हॅड यू नॉट लर्न, तुम्ही शिकले नव्हते का? आणि तुम्ही का शिकले नव्हते? तुम्ही का शिकले नव्हते? कारण जाणून घ्यायचं आहे. तर व्हाय, व्हाय हॅड यू नॉट लर्न, व्हाय हॅड यू नॉट लर्न. तर आपण पास्ट आणि प्रेझेंट मध्ये, पास्ट प्रेझेंट मध्ये